सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे। त्यामुळे राज्य सरकारने महिलांच्या अर्जांची पडताळणी केली आहे। यामध्ये पडताळणीत ज्या महिलांनी नियमांचे पालन न करता 1500 रुपयांचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले आहेत। त्यामुळे या महिलांना यापुढे 1500 रुपये मिळणार नाहीत। राज्यातील जवळपास 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्याचे असल्याचे सांगितले होते। यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीही लाभ घेतला आहे, तर अनेक महिलांच्या नावाखाली पुरुषांनी योजनेअंतर्गत पैसे लाटले आहेत। यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यांना यापुढे योजनेअंतर्गत एकही रुपया मिळणार नाहीये। याचसोबत अनेक महिलांनी खोटे पत्ते देखील दिले आहेत, त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे। राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांद्वारे महिलांच्या अर्जांची पडताळणी केली होती। महिलांच्या घरोघरी जाऊन छाननी करण्यात आली। यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या महिलांनी खोटे पत्ते दिले आहेत, तसेच एका कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचेही पैसे बंद करण्यात आले आहेत।